1200 रुपये द्या, त्याच्यापेक्षा तर आपण हाय फ्रेंड्स, आपण MPSC अराजपत्रित ग्रुप बी च्या कंबाईनचा एकूण 2022चा पेपर आता डिस्कस करणार आहोत. ज्यामध्ये पहिला जो पार्ट आहे ना तो करंट अफेअरचा आहे ग्रुप सेट ए मध्ये. तो करंट अफेअरचा पार्ट आपण नाही करू, कारण की करंट अफेअर नेहमी चेंज होत राहते. आपण आपला स्टॅटिक पार्ट करू ज्याच्यात आपल्याला मार्क्स येतात. तर याचा पण पॉलिटी पासून सुरुवात करू. राज्यपाल पदाच्या कालावधीत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, म्हणजे कोणतं बरोबर आहे असं विचारलं. त्याच्याबद्दल ऑल ऑफ दिस आन्सर आहे. हा ऑल ऑफ दिस असतो तो आपण ऑल ऑफ दिसला प्रेफरन्स देत असतो ना, पण पॉलिटीमध्ये ना वाचून घ्यायचं, म्हणजे पॉलिटी असा सब्जेक्ट आहे लक्ष्मीकांत मधनच सगळे क्वेश्चन येतात, तर सगळेजणच लक्ष्मीकांत वाचून जातात. म्हणून त्याच्यातले छोटे छोटे बारकावे असतात, सोपे असतात, वाचून घ्यायचे. कारण की हा क्वेश्चन चुकला नाही पाहिजे. 90% जनतेचा सही होईल आणि तुमचा चुकेल तर मग कसं मार्क्स चालले जातील. सगळ्यांना मोस्टली येतच असते. आपण वाचू. राष्ट्रपतीची मर्जी असेल तर राज्यपाल पदावर राहतो, डेफिनेटली करेक्ट. राज्यपाल सकुशीने राजीनामा देऊ शकतो, हो सकुशीने सगळेच जण देऊ शकतात. राज्यपालाची नियुक्ती सर्वसाधारणपणे कॉमनली म्हटलं आहे त्याच्यात 5 वर्षासाठी असते, ठीक आहे. दुसऱ्या व्यक्ती स्वीकारेपर्यंत राज्यपाल, हो दुसरा राज्यपाल येपर्यंत असतेच. कारण की असं कोणतंच राज्य नाही राज्याला राज्यपाल आहे नाही, ऍडमिनिस्ट्रेटर किंवा राज्यपाल नाहीये. हा नाही तर तो किंवा साईडच्या म्हणजे जवळच्या म्हणजे गोवा आणि महाराष्ट्र यांना कधी कधी एक सारखाच राज्यपाल असते, तर मग असं होते. ठीक आहे, 4 आहे याचा आन्सर ऑल ऑफ दिस. आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट काय म्हणजे लोकसेवा आयोगाबाबत कोणती विधाने बरोबर नाहीत. कोणती विधाने बरोबर नाहीत म्हणते. या राज्यघटनेच्या कलम 315 ते 323 मध्ये त्याची तरतूद आहे. हो आपण म्हणू शकतो की हो आहे. याच्यामध्ये ना हा क्वेश्चन कॅन्सल केला आहे, तर आपण डिस्कस नाही करू. तर पण मी तुम्हाला सांगून देते की याच्या नेमणुका राज्य शासनाकडून राज्य लोकसेवा आयोगाच्या केल्या जातात. ते जॉईंट असते त्याच्यामध्ये नाही. बरोबरच क्वेश्चन चुकलेला आहे तो, उगीच आपण नाही. हे पहा, संसद व राज्य विधानमंडळाच्या निवडणूक कोणाकडे घेतली जाते. हे पहा, इलेक्शन कमिशन इंडियातूनच घेतल्या जातात. आपण नेहमी पाहत असतो की स्टेट इलेक्शन कमिशन फक्त ग्रामपंचायत, लोकल बॉडीज, नगरपंचायत याचेच घेते. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद आणि राज्य विधिमंडळ यांचं सगळ्यांचं इलेक्शन तेच घेते. 324 आर्टिकल आहे, खूप इम्पॉर्टंट आर्टिकल आहे, बऱ्याचदा विचारलेला आहे. संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्य दिली आहे, पण कोणत्या याच्यात दिली आहे. मुख्यमंत्रीबद्दल 63, 163, 60, 163, 64 आणि 66, 67 हे सगळे कलम त्याच्याशी रिलेटेडच आहे. पण त्याची कर्तव्य जे आहे ना ते 7 मध्ये सांगले, 167 मध्ये. त्याचा ऑप्शन नंबर 3 आहे. हे जे इम्पॉर्टंट आर्टिकल्स आहे ना याची लिस्ट बनवून ठेवायची. हे PYQ आहेत, मल्टिपल टाइम्स आलेले आहेत. याची लिस्ट बनवून ठेवली ना तर तुम्हाला ते इझी जाईल. तुम्ही इझिली रिवाइज करू शकाल. नेहमी तेच ते आर्टिकल विचारले जातात, कन्फ्यूज नाही होते. तर बघा हे सगळे 60च्या रेंज मधले इथे देऊन दिले जेणेकरून तुम्ही मॅक्सिमम कन्फ्यूज झाले पाहिजे. तर असं व्हायला नको. कोणती समिती पंचायत राज्यासोबत नाही आहे. आता हे तिन्ही समितींना पंचायत राज. संघवी समिती आली ती 1986 मध्ये. 70s मध्ये अशोक मेहता होती जेव्हा जनता गव्हर्नमेंट आली होती. थंगन कमिटी त्याच्यानंतर होती सिंघवी. राजमन्नार कमिटी आहे ना ही तुम्हाला माहिती असेल PYQ मध्ये मल्टिपल टाइम्स विचारली आहे. राज्यसेवेच्या मेन्स मध्ये तो खूपदा विचारलेली असते. ही आहे सेंटर स्टेट रिलेशन बद्दल, खूपदा विचारली आहे. तर आपला आन्सर 2 आहे. ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्याचा समूह बनवा. अचूक वाक्याचा समूह बनवायचा आहे. हा पण क्वेश्चन कॅन्सल आहे. आता मी सांगू इच्छिते तुम्हाला, ग्रामसभा ही प्रौढ नागरिकांनी तर बनलेली असते, पण ते प्रौढ नागरिक त्या गावातले रजिस्टर वोटर असतात, 18 वर्ष पूर्ण झालेले. कोणाला पण नाही, फक्त प्रौढ नागरिक आहे म्हणून नाही, तर त्या गावातले रजिस्टर वोटर तर ग्रामसभेचे मेंबर बनतात. हा क्वेश्चन बरेचदा आलाय म्हणून तुम्हाला सांगते. 73व्या संशोधन अधिनियम 1993 नुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या 2 जबाबदार कोणत्या. 73 अमेंडमेंट केलं ना त्याच्यामध्ये कसं 29 सब्जेक्ट दिले होते. 74 मध्ये 18. त्याच्यामध्ये काही गोष्टींना कंपल्सरी दिले होते, कंपल्सरी कर्तव्य जबाबदाऱ्या, आणि काही व्हॉलंटरी दिले होते म्हणजे स्वइच्छेने. तर याच्यामध्ये कोणत्या नवीन जबाबदाऱ्या दिल्या गेल्या म्हणते.
आणि हो त्याच्यातही विचारले कोणतं बरोबर नाही. आता मी तुम्हाला ट्रिक्समध्ये नेहमी सांगितलंय बरोबर नाही इनकरेक्ट तुम्हाला जेव्हा विचारलं असते तेव्हा त्या मिनिमम ऑप्शन असतात, पण मिनिमम ऑप्शन याच्यात आहे बी आणि डी वाले. तर हे बघा, वनोद्योगी कुटीर वनोदय लघु कुटीर उद्योगाचा विकास करणे हे तर चांगली जबाबदारी आहे, पण जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे हे काही जबाबदारी त्यांना दिलेली नाही आहे, ही ऐच्छिक आहे. कारण की हे इसेन्शियल नाही आहे, याच्यामुळे काही त्यांचं काही अन्न वस्त्र निवारा किंवा रोजगाराच्या संधी हे सगळं काही वंचित होत नाही, म्हणून ही एक ऐच्छिक संधी आहे, ऐच्छिक आहे, म्हणून हे आन्सर आहे. 73 प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असतो हे कोणत्या कलममध्ये सांगितलं आहे? कोणत्या कलममध्ये सांगितलं आहे? हे सांगितलं आहे 165 कलममध्ये. ॲडव्होकेट जनरल, आपण हाच क्वेश्चन माहिती आहे 23 जो आपण पेपर डिस्कस केला होता त्याच्यामध्ये ॲडव्होकेट जनरल बद्दल डेलिबरेटली 4 स्टेटमेंट विचारले होते. मी तुम्ही बघून राहिले असे तसे आलटून पालटून तिथंच क्वेश्चन पेपर घुमून राहिला आहे, कुठे काही फार दूर नाही चाललेला आहे. मी तुम्हाला जे सांगत असते PYQ ॲनालिसिस किंवा प्रिव्हियस इयरच्या पेपरमध्ये थॉरोली आपण जे ॲनालिसिसची सिरीज करवली त्याला फॉलो करा. ते काय बरं सांगते, कारण की हेच PYQ इकडनं तिकडनं रिपीट होतात, त्याच्यामुळे PYQ करणे इज व्हेरी एसेन्शियल. आपल्याला PYQ थॉरोली करायचेच आहेत, हे ना ते इथनं तिथनं रिपीट होत राहतात. याचा आन्सर 4 आहे. 165 आर्टिकल आहे ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडिया. हा जो ॲडव्होकेट जनरल असतो ना महाधिवक्ता, हा पूर्ण देशासाठी असतो. हा म्हणजे कसं सरकारी सेवक नसतो, पण आपला म्हणजे जर गव्हर्नमेंटच्या अगेन्स्टमध्ये काही केस असेल कुठल्या ज्युडिशरीमध्ये तर हे त्याचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सरकारी वकील म्हणून जातात तिथे. भारतीय राज्यघटनेच्या मसुदार समितीचे कोण सदस्य आहेत? आता मसुदार समितीचे सदस्य कोण? आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर आंबेडकर हे मसुदार समितीचे हे होते, अध्यक्ष होते. नंतर अय्यंगार होते, नंतर मित्तल पण आले. पण हे जे मोठे मोठे पर्सनॅलिटीज होत्या वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद हे बाकीच्या कमिटीजमध्ये होते, त्याच्यामुळे मसुदार समितीमध्ये हे लोक ॲक्टिव्ह नव्हते. त्यामुळे आपला आन्सर 3 आहे. आपण इलिमिनेशननी जरी गेलो म्हणजे हे आपले पॉप्युलर ऑप्शन आपण काढून टाकले ना, आपण इलिमिनेशननी गेलो तरी आपण आपल्या आन्सरपर्यंत पोहोचतो. आन्सरपर्यंत पोहोचणं काही मोठी गोष्ट नाही आहे. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेली नाही? कोणती नाही म्हणते? नाही म्हणते आपण नेहमी लक्षात ठेवायला, आपल्याला काय विचारलंय? नाही विचारलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आपण ब्रिटिश गव्हर्नमेंट मधूनच घेतली आहे. कॅबिनेट फॉर्मही घेतलेला आहे. रूल ऑफ लॉ, कॉन्करंट लिस्ट जी आहे ना ती आपण त्यातनं नाही घेतली आहे. हे मला वाटतं ऑस्ट्रेलियामधनं घेतली आपण कॉन्करंट लिस्ट. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड याच्यामधनं ज्या काही गोष्टी घेतल्या त्या थोड्याशा अनपॉप्युलर आहे, पण बरेचदा त्याच्यामध्ये क्वेश्चन येतो. पण की ज्या आपण अमेरिकेतून घेतल्या, रशियाकडून घेतल्या, ग्रेट ब्रिटनकडून घेतल्या त्या खूप फेमस झालेल्या आहे, खूपदा त्याचा वारंवार येते. पण आफ्रिका फक्त किंवा ऑस्ट्रेलियामधनं ज्या गोष्टी घेतलेल्या आहे त्याच्याबद्दल ना कमी माहिती असते, त्या थोड्या अनपॉप्युलर असतात, त्याच्यामुळे त्याच्यावर वारंवार क्वेश्चन येते. आपण त्याच्यावर फोकस करायचा. ठीक आहे. आता आपलं पॉलिटी तर कम्प्लीट झालं, याचा ऑप्शन नंबर 4 आहे. आता पॉलिटी तर कम्प्लीट केला आपण 22च्या याचा, तर मग नेक्स्ट सिरीजमध्ये आपण बाकीचे सब्जेक्ट पण घेऊ. ठीक आहे. थँक्स फ्रेंड. गुड बाय.